नमस्कार. मराठी आर्ट अँड कल्चर या आपल्या मराठी चॅनेलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे. मकर संक्रांतीला स्पेशली काळे कपडे घातले जातात. स्त्रिया साडी घालतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया. मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक अत्यंत आणि महत्त्वाचा सण आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते. हा सण नवीन ऊर्जा, सकारात्मकता आणि ऋतुबदलाचे प्रतीक मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे किंवा काळी साडी घालण्याची विशेष परंपरा आहे. यामागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणे आहेत. पौष महिन्यात थंडी जास्त असते. काळा रंग उष्णता जास्त प्रमाणात शोषून घेतो, त्यामुळे शरीराला ऊब मिळते आणि थंडीपासून संरक्षण होते. म्हणूनच या दिवशी काळे कपडे घालणे उपयुक्त मानले जाते. आता धार्मिकदृष्ट्या पाहिले तर काळा रंग हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारा मानला जातो. मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी काळे वस्त्र परिधान केल्याने वाईट शक्ती दूर राहते आणि सकारात्मक वाढते अशी श्रद्धा आहे. तर मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी काळ्या रंगाची साडी तर पुरुषांनी काळे कपडे घालून त्यावर हलव्याचे दागिने घालावे अशी परंपरा आहे. यामुळे सणाला आनंदी, उत्साही आणि सांस्कृतिक रंग चढतो. मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत पतंग उडवणे आणि एकमेकांना शुभेच्छा देणे हे सणाचे खास वैशिष्ट्य आहे. काळ्या कपड्यांसोबतच हे सर्व विधी सणाला अधिक अर्थपूर्ण बनवतात. अशा प्रकारे मकर संक्रांतीला काळे कपडे किंवा साडी घालण्यामागे आरोग्य, विज्ञान, श्रद्धा आणि परंपरा यांचा सुंदर संगम दिसून येतो. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात शरीराची पचनशक्ती वाढलेली असते, त्यामुळे तीळ, गूळ, तेलकट आणि उष्ण पदार्थ शरीरासाठी उपयुक्त ठरतात. काळा रंग उष्णता शोषतो तर तिळगुळ शरीराला ऊर्जा देतात. म्हणजेच कपडे आणि आहार यांचा सुंदर समतोल या सणात दिसतो. तर त्याचबरोबर सांस्कृतिक प्रभाव आणि फॅशनसुद्धा या सणात दिसून येते. मकर संक्रांतीच्या दिवशी नारंगी, पिवळा आणि लाल असे पारंपरिक रंग वर्चस्व गाजवत असतात. त्याचबरोबर काळा रंग हळूहळू फॅशनेबल आणि थंड बनत चालला आहे. फॅशन शैलीमध्ये आधुनिक ट्रेंडमध्ये आता काळा रंग समाविष्ट झाला आहे, जो रंगाला भव्यता आणि वैभवाची भावना देतो. मोठ्या शहरांमध्ये हा सण थाटामाटात शोभेप्रमाणे साजरा करतात. काळे कपड्याची परंपरा आणि आधुनिकता एकत्र करतात. बायका साड्या घालतात तर पुरुष काळ्या रंगाचे कुर्ते घालतात, जेणेकरून उत्सव स्टाईलने आणि उत्सवाच्या पवित्र पैलू लक्षात ठेवून साजरा करता येईल. मकर संक्रांती म्हणजे सूर्य मकर राशीत रूपांतरित होतो तेव्हा एक नवीन सुरुवात होते आणि सकारात्मक बदल होतात. काळा रंग हा प्रकाशाच्या सर्व तरंग लांबी शोषून घेतो, म्हणून त्या दिवसाची तीव्र सौर ऊर्जा शोषून घेतो अशी मानले जाते. काही अर्थाने असे म्हटले आहे की या दिवशी काळा रंग परिधान केल्याने सूर्याची सकारात्मक स्पंदने शोषण्यात मदत होते आणि येत्या वर्षात नवीन उपक्रम आणि वाढ करण्यासाठी शक्ती मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात अशा सणांमुळे आपल्याला आपली संस्कृती, नाती आणि मूल्याची आठवण होते. जर तुम्हालाही आपली परंपरा आवडत असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि संस्कृती जपण्याचा आमच्या ह्या प्रवासात आमच्यासोबत राहा.